प्रकरण क्रमांक 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यातील पहिला भाग आपण पाहिला. त्यामधील संघटित क्षेत्रातील भारतीय रिझर्व्ह बँक ही आपण शिकलेलो आहोत. आता या दुसऱ्या भागामध्ये व्यापारी बँका या संघटित क्षेत्रातील दुसरा भाग आपण पाहणार आहोत. बचत करणाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणण्यासाठी व्यापारी बँका देशाच्या वित्तीय प्रणालीत मध्यस्थ म्हणून काम करत असतात. म्हणजे बचत करणाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणणारी ही बँक आहे, त्याला म्हणतात व्यापारी बँका. नफा मिळवणाऱ्या आर्थिक संस्था या आहेत. व्यापारी बँका बचतीची जमवाजमव म्हणजे ठेवी स्वीकारणे हे कार्य करतात आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात कर्ज वाटप करण्याची महत्वाची भूमिका ह्या पार पाडताना दिसून येतात. म्हणून व्यापारी बँका ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देण्याची भूमिका अर्थव्यवस्थेमध्ये पार पाडताना दिसून येतात. यात अनुसूचित व बिगर अनुसूचित व्यापारी बँकांचा सुद्धा समावेश होतो. मालकी आणि कार्यपद्धतीनुसार भारतातील व्यापारी बँकांचे वर्गीकरण हे पुढील प्रमाणे करता येते. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि विदेशी बँका अशा प्रकारे 4 घटकांमध्ये भारतातील व्यापारी बँकांचे वर्गीकरण आपल्याला करता येते. त्यानंतर आहे व्यापारी बँकांच्या काही व्याख्या. पहिली व्याख्या आहे भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949. या कायद्यान्वये बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर प्रकारे परत करणे अथवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे परत करणे होय. म्हणजे भारतीय बँकिंग नियमन कायदा 1950 असा म्हणतो की बँक म्हणजे काय, तर कर्ज देण्यासाठी म्हणजे गरजू व्यक्तीला कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी म्हणजे लोकांना जर गुंतवणूक करायची असेल तर लोकांच्या गुंतवणुकीसाठी ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर लोकांनी मागणी केली की त्यानंतर लगेच किंवा इतर प्रकारे परत करणे अथवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे परत करणे होय. चेकच्या द्वारे परत करणे अशा प्रकारची जी कार्य पार पाडली जातात, अशा प्रकारची कार्य पार पाडणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणावे अशी व्याख्या भारतीय बँकिंग नियमन कायद्यानुसार व्यापारी बँकेची करण्यात आलेली आहे. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक केर्न क्रॉस. ते असं म्हणतात पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणतात. पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणावे अशी व्याख्या केन क्रॉस यांनी केलेली आहे. त्यानंतर आहेत व्यापारी बँकेची काही कार्य आहेत. व्यापारी बँकेचे महत्वाचे कार्य पाहिली तर पहिलं महत्वाचं कार्य ते म्हणजे ठेवी स्वीकारणे. ठेवी स्वीकारण्यामध्ये 2 प्रकारच्या ठेवी व्यापारी बँका स्वीकारते. एक मागणी ठेवी आणि दुसरं निश्चित कालावधीसाठी ठेवी. या मागणी ठेवीमध्ये बचत ठेव, चालू ठेव ह्या ठेवी स्वीकारल्या जातात. तर निश्चित कालावधी ठेवीमध्ये आवर्ती ठेव आणि मुदती ठेवी ह्या ठेवी स्वीकारल्या जातात. दुसरं व्यापारी बँकेचं कार्य आहे ते म्हणजे कर्ज देणे. व्यापारी बँक कर्ज देणे हे कार्य पार पडत असताना पहिलं त्यातील भाग आहे तो म्हणजे कर्ज. दुसरा आहे रोख कर्ज. तिसरा भाग आहे अधिकर्ष सवलत आणि चौथा आहे हुंडी वटविणे. अशा प्रकारची 4 कर्ज देण्याची प्रकार या व्यापारी बँकेच्या कार्यामध्ये येतात. त्यानंतर आहेत सहाय्यक कार्य. सहाय्यक कार्यामध्ये पहिलं कार्य आहे ते म्हणजे रक्कम जमा करणे, प्रासंगिक देणी देणे, परकीय चलन, सुरक्षित ठेव कप्पा ग्राहकांना उपलब्ध करून देणे आणि नवीन आधुनिक कालखंडामध्ये मोबाईल बँकिंग ही कार्य सहाय्यक कार्यामध्ये व्यापारी बँकेला पार पाडावी लागतात. त्यानंतरचं सर्वात महत्वाचं कार्य ते म्हणजे पतनिर्मिती. ही सुद्धा व्यापारी बँकेला करावी लागते. तर या प्रत्येक कार्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण इथं पाहू. पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे.
ठेवी म्हणजे व्यापारी बँकांसाठी निधीचा मुख्य मार्ग होय. ठेवी जे व्यापारी बँकेकडे ठेवलेले असतात ते व्यापारी बँकेचा निधी म्हणून मुख्य मार्ग म्हणून त्याला पाहिलं जाते. ठेवीचे प्रमुख दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे मागणी ठेवी. मागणी ठेवी म्हणजे मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी असे म्हणतात. म्हणजे मागणी झाली, ग्राहकांनी मागणी केली की पैसे त्या ठेवीतून काढले जाते, अशा ठेवींना मागणी ठेवी असे म्हटले जाते. या ठेवी दोन प्रकारच्या असतात. एक चालू ठेव आणि दुसरी बचत ठेव. त्यातली पहिली पाहू चालू ठेव. ही ठेव सामान्यपणे व्यापारी, सार्वजनिक संस्था, विश्वस्त मंडळाकडून उघडतात. चालू ठेव जी आहे ती कोण्याही एका व्यक्तीची नसते, तर ती सर्वसामान्यपणे एखादा व्यापारी असतो, सार्वजनिक संस्था असते, औद्योगिक संस्था असते, विश्वस्त मंडळाकडून अशा प्रकारच्या चालू ठेवी या काढल्या जातात. या खात्यातील शिल्लकीपेक्षा जास्त रक्कम काढण्याची अधिकर्ष सवलत या ठेवीवर दिली जाते. म्हणजे या ठेवीवर जर रक्कम कमी असेल परंतु आपल्याला जास्तीची रक्कम पाहिजे असेल तर अधिकर्ष सवलतीच्या द्वारे या चालू ठेवीवर जास्तीची शिल्लक आपल्याला रक्कम काढता येते. शिल्लकीपेक्षा जास्तीची रक्कम आपल्याला इथं काढण्याची सोय या व्यापारी बँकेमार्फत दिली जाते. दुसरी ठेव आहे मागणी ठेवीतली, ती म्हणजे बचत ठेव. या ठेवी विशेषतः पगारदार व्यक्ती, छोटे व्यापारी यांच्याकडून ठेवल्या जातात. म्हणजे बचत ठेव या साधारणपणे एखाद्या व्यक्तीची ठेव जे बँकेत असते ती असते बचत ठेवीमध्ये. पगारदार व्यक्ती असेल, सर्व्हिस करणारा असेल तर त्यांची ठेव ही बचत ठेव या खात्याद्वारे व्यापारी बँक त्या ठिकाणी ठेव देत असते. तर अशा प्रकारे दोन ठेवी या मागणी ठेवी आहेत, ज्या चालू ठेव आणि बचत ठेव केव्हाही पैसे याद्वारे मागणीनुसार आपल्याला काढता येतात. त्यानंतर दुसरी ठेव आहे दुसरं ठेवीचा प्रकार आहे तो म्हणजे निश्चित कालावधी ठेवी. निश्चित कालावधी म्हणजे काय? निश्चित म्हणजेच काय, एका ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवी. त्यामध्ये दोन प्रकारच्या इथं सुद्धा. पहिली आहे आवर्ती ठेव आणि दुसरी आहे मुदत बंद ठेवी. तर मग आवर्ती ठेव म्हणजे काय? या ठेवी ग्राहकांना नियमितरित्या बचत करण्यास प्रोत्साहन देतात. म्हणजे ग्राहकांना नियमित महिन्याला, 15 दिवसाला बचत करता यावी याकरिता या आवर्ती ठेवी काढल्या जातात. ठरवून दिलेल्या कालावधीनंतर एक निश्चित रक्कम ग्राहकांना द्यावी लागते. म्हणजे जी काही कालावधी ठरवून दिलेला आहे त्या एक निश्चित रक्कम ग्राहकांना त्या ठिकाणी देणे व्यापारी बँकेला आवश्यक होते. यावर व्याज हे बचत ठेवीपेक्षा अधिक दिले जाते. त्यानंतर दुसरी ठेव आहे मुदत बंद ठेवी. मुदत बंद ठेवी म्हणजे या ठेवी ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. ह्या रोज ठेवल्या जात नाहीत, रोज बचत केली जात नाही. एक ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी ठेवीच्या स्वरूपात व्यापारी बँकेकडे ठेवल्या जातात. यातील रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतरच काढता येते. त्या अगोदर जर आपण रक्कम काढली तर त्यावर मिळणारे व्याज हे कमी असते किंवा मिळत सुद्धा नाही. तर अशा प्रकारच्या दोन निश्चित कालावधीसाठी ठेवी आहेत. एक आवर्ती ठेव आणि दुसरा आहे मुदत बंद ठेव. मुदत बंद ठेवीवर देण्यात येणारी व्याजाची रक्कम ही सर्वात अधिक असते पहिलेच्या 3 ठेवीच्या. म्हणजे चालू ठेव, बचत ठेव आणि आवर्ती ठेव यांच्यापेक्षा जास्तीचे व्याजदर या मुदत बंद ठेवीवर दिले जातात. त्यानंतर आहे कर्ज. व्यापारी बँकेचं दुसरं महत्वाचं कार्य ते म्हणजे कर्ज देणे. व्यापारी बँका ठेवीदाराकडून घेतलेल्या ठेवींचा वापर गरजूंना कर्ज देण्यासाठी वापरत असतात. व्यापारी बँका व्यक्ती, संस्थांना विविध कारणांसाठी कर्ज पुरवठा करतात. जे व्यापारी बँका या ठेवी स्वीकारतात. ठेवी स्वीकारल्यानंतर त्या ठेवी जशाल तशा बँकेमध्ये ठेवून देत नाहीत, तर त्या स्वीकारलेल्या ठेवी जो कोणी व्यक्ती गरजू आहे, त्याला पैशाची गरज आहे, अशा व्यक्तीला कर्जाच्या स्वरूपात त्याच ठेवी देते. व्यापारी बँका व्यक्ती, संस्थांना विविध कारणांसाठी, वेगवेगळ्या कारणासाठी कर्ज पुरवठा करताना दिसून येतात. मी इथं चित्रात दाखवले बघा. घर बांधण्यासाठी व्यापारी बँक कर्ज पुरवठा करते.
हे इथं मी दर्शवलेलं आहे. म्हणजे घर जर बांधायचं असेल एखाद्याला तर गृह कर्ज त्या ठिकाणी दिले जाते. गाडी घ्यायची असेल तर लोन दिलं जाते किंवा त्याला कर्ज पुरवठा केला जातो. म्हणजे अशा प्रकारे एखादी नवीन आपल्याला उद्योग स्थापन करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम व्यापारी बँका करताना दिसून येतात. कर्ज हे कर्ज, रोख कर्ज, अधिकर्ष सवलत यांचा समावेश अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी केला जातो. कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितका व्याजदर अधिक असतो. जे कर्जाचा कालावधी वाढला की व्याजदर जास्त होते. कर्जाचा कालावधी कमी असला की व्याजदर हा कमी दिला जातो. म्हणजेच कर्ज घेत असताना आपण जर जास्त वर्षासाठी जर कर्ज घेतलं तर व्याजाचा दर तेवढाच जास्त असू शकतो. पण कमी कालावधीसाठी जर आपण कर्ज घेतलं तर मात्र या ठिकाणी व्याजदर कमी असलेला दिसून येतो. त्यानंतर आहे तिसरं कार्य ते म्हणजे सहाय्यक कार्य. निधी हस्तांतरण करणे, ग्राहकाच्या वतीने रक्कम जमा करणे, प्रासंगिक देणी देणे, परकीय चलन, सुरक्षित ठेव कप्पा, एटीएम सुविधा, मोबाईल बँकिंग यासारख्या अनेक सुविधा व्यापारी बँका सहाय्यक कार्याच्या मार्फत ग्राहकांना पुरवित असते. म्हणजे व्यापारी बँका निधी हस्तांतरण, ग्राहकाच्या वतीने रक्कम जमा करणे, ग्राहकाच्या वतीने प्रासंगिक देणी देणे, परकीय चलन, सुरक्षित ठेव कप्पा, डीमॅट सुविधा, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यासारख्या अनेक सुविधा या सहाय्यक कार्याच्या मार्फत आपल्या ग्राहकांना देत असते. मी या ठिकाणी चित्रामध्ये दाखवले बघा, 2 चित्र दाखवलेत. त्यामध्ये पहिलं चित्र आहे ते डेबिट आणि क्रेडिट कार्डचं आहे. म्हणजे याद्वारे आपल्याला कुठलीही वस्तू खरेदी करता येते, कुठलेही पैसे आपल्याला रक्कम द्यायची असेल तर रक्कम देता येते, जमा करून घेता येते. अशा प्रकारची सुविधा या डेबिट कार्डाच्या द्वारे आणि क्रेडिट कार्डाच्या द्वारे उपलब्ध झालेली आहे, ज्याला आपण एटीएम असं म्हणतो. त्यानंतर दुसरं चित्र आहे ते म्हणजे सुरक्षित ठेव कप्पा. व्यापारी बँक आपल्या ग्राहकांना सुरक्षित ठेव कप्पा उपलब्ध करून देते. ज्या ग्राहकांच्या जवळ जास्तीचं मालमत्ता आहे, संपत्ती आहे, अशी संपत्ती घरात ठेवणे सोपे नाही. मग या कारणासाठी व्यापारी बँक आपल्या ग्राहकांना सुरक्षित ठेव कप्पा उपलब्ध करून देते, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लॉकर्स असं म्हणतो. हे बँकिंग लॉकर्स उपलब्ध करून दिली जातात. त्यानंतरचं कार्य आहे ते म्हणजे पतनिर्मिती. पतनिर्मिती करणे हे व्यापारी बँकांचे महत्वपूर्ण कार्य आहे. प्राथमिक ठेवींच्या आधारावर बँका पतनिर्मिती करतात. निव्वळ मागणी आणि वेळेचे दायित्व यापैकी राखीव गरजांची पूर्तता केल्यानंतरची शिल्लक रक्कम कर्ज देण्यासाठी त्या ठिकाणी वापरली जाते. अशा प्रकारे बँकांनी दिलेल्या कर्जामधून दुय्यम ठेवी ह्या निर्माण केल्या जातात. म्हणजे पतनिर्मिती करण्याकरिता व्यापारी बँक काय करते, प्राथमिक ठेवीच्या आधारावर पतनिर्मिती करत असतात. प्राथमिक ठेवी प्राप्त झाल्यानंतर गरजू लोकांना ते कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जातात आणि याद्वारे व्यापारी बँका पतनिर्मिती करतात. दुसरा भाग आहे तो म्हणजे दुय्यम ठेवी. कर्जदाराच्या खात्यावर जी रक्कम जमा होते तिला दुय्यम ठेव असे म्हणतात. मग जेव्हा बँक आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवते तेव्हा कर्जाची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाते. कुठल्याही ग्राहकाच्या हातात कर्जाची रक्कम व्यापारी बँक देत नाही. ज्या व्यक्तीला कर्ज पाहिजे त्या कर्जाऊ व्यक्तीचं खातं त्या बँकेत हे बचत ठेवीच्या स्वरूपात त्या ठिकाणी काढले जाते आणि त्यावर ह्या कर्जाची रक्कम जमा केली जाते आणि ग्राहकाला त्या खात्यावरची रक्कम काढता येते. म्हणजे अशा प्रकारे दुय्यम ठेवीच्या द्वारे सुद्धा व्यापारी बँका ह्या पतनिर्मिती या करत असतात. ठेवी म्हणून कर्जाची रक्कम मिळवणारी बँक राखीव स्वरूपात काही भाग बाजूला ठेवते. राखीव गरजा भागल्यानंतर उर्वरित रकमामधून कर्ज दिले जाते. थोडक्यात असं म्हणता येईल, व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात, ठेवीतून कर्ज देतात, कर्जातून ठेवी निर्माण करतात व त्यातून पत पैशाची निर्मिती होते. म्हणजे नुसती व्यापारी बँक ठेवी घेत नाही तर घेतलेल्या ठेवीतून कर्ज देतात, कर्जातून सुद्धा त्या कर्जदाराला आपल्याकडे ठेव म्हणून बचत ठेव काढायला लावतात आणि त्या बचत ठेवीतून पुन्हा
पतपैशाची निर्मिती या ठिकाणी व्यापारी बँक करताना दिसून येतात. अशा प्रकारे व्यापारी बँकांची कार्य जी महत्वाची कार्य आहेत, पहिलं कार्य होतं ठेवी स्वीकारणे, दुसरं कर्ज देणे, तिसरं सहाय्यक कार्य आणि चौथं पतनिर्मिती, हे अतिशय महत्वाची कार्य व्यापारी बँक करताना दिसून येते. त्यानंतरचा या संघटित क्षेत्रामधील भाग आहे तो म्हणजे सहकारी बँका. 1904च्या सहकारी पतसंस्था कायद्याने सहकारी बँका या अस्तित्वात आल्या. सहकारी बँका स्थानिक लोकसंख्यांच्या कर्जाची गरज भागून व्यापारी बँकांच्या प्रयत्नांना पूरक ठरतात. म्हणजे सहकारी बँका ह्या सार्वजनिक बँकासारखीच थोडक्यात आपले कार्य पूर्ण करत असते. ज्या स्थानिक लोकसंख्या आहे या स्थानिक लोकसंख्येला कर्जाची गरज असते आणि ती गरज भागविण्याकरिता व्यापारी बँकांच्या मार्फतच पूरक कार्य या सहकारी बँका करताना दिसून येतात. या सहकारी बँका अल्प व मध्यम उत्पन्न गटातील बँकिंग गरजा पूर्ण करत असतात. ग्रामीण सहकारी पत क्षेत्रात प्राथमिक सहकारी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्य सहकारी बँका या संस्थांचा समावेश त्या ठिकाणी होतो. या सहकारी बँकिंग क्षेत्राची संरचना जर पाहिली आपण तर ती त्रिस्तरीय असलेली दिसून येते. म्हणून त्याला त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा रचना असे म्हणतात. ही 3 स्तरीय कशा प्रकारची आहे तर पहिला स्तर आहे त्याचा राज्य स्तर, म्हणजे राज्य सहकारी बँक, ज्याला सहकारी बँकांची शिखर बँक असं म्हटलं जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये ही शिखर बँक राज्य सहकारी बँक मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर दुसरा स्तर येतो तो म्हणजे जिल्हा स्तर. महाराष्ट्रात असलेल्या सगळ्या जिल्ह्यांतील, महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक जिल्ह्याची एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. आपल्या प्रत्येक जिल्ह्यात ठिकाणी जसं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण आणि शहरी भागात कार्य करताना दिसून येते. तशाच प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा स्तरावर एक सहकारी पतपुरवठा रचना मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक कार्य करताना दिसून येते. आणि त्यानंतर आहे प्राथमिक स्तर. या प्राथमिक स्तराच्या ज्या आहेत त्या प्राथमिक सहकारी बँका म्हणून ओळखल्या जातात, ज्या पतसंस्थेच्या स्वरूपात किंवा एखाद्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या स्वरूपात कार्य करताना दिसून येतात. ज्या अशा प्रकारे सहकारी पतपुरवठा रचना ही 3 स्तरीय आहे, त्रिस्तरीय आहे, ज्याला सहकारी बँकांची क्षेत्राची संरचना असे म्हटलं जाते. त्यानंतरचा भाग आहे संघटित क्षेत्रामधील तो म्हणजे विकास वित्तीय संस्था. विकास वित्तीय संस्था मध्यम व दीर्घ मुदतीची आर्थिक मदत पुरवतात. जे विकास होण्याकरिता, देशातील लोकांचा विकास व्हावा याकरिता या विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत, ज्या मध्यम आणि दीर्घ मुदतीची आर्थिक मदत पुरवतात. हे कुठल्याही प्रकारच्या ठेवी स्वीकारत नाहीत, परंतु मध्यम आणि दीर्घ मुदतीची आर्थिक मदत पुरवण्याचे कार्य या विकास वित्तीय संस्था करताना दिसून येतात. उद्योग, कृषी आणि इतर प्रमुख क्षेत्रांच्या विकासास या मदत करत असतात. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, ज्याला इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, 1948 मध्ये स्थापन झालेली ही पहिली विकसित वित्तीय संस्था होय. म्हणजे IFCI ही जी भारतातील पहिली विकसित वित्तीय संस्था आहे. उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आगमनाने विकास वित्तीय सांघिक म्हणजेच कॉर्पोरेट क्षेत्राच्या वित्तीय गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याशिवाय अनेक विदेशी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांशी यासाठी करार केलेला दिसून येतो आणि त्याद्वारे आपल्याला विकास अर्थव्यवस्था होण्याकरिता विकास वित्तीय संस्था या स्थापन झालेल्या होत्या. विकास वित्तीय संस्थांनी त्यांच्या कार्यात विविधता आणलेली आहे. व्यापारी बँकिंग, ग्राहक वित्त, दलाली, पायाभूत वित्तीय पुरवठा, वाणिज्य इत्यादी, तसेच विविध प्रकारची नवीन उत्पादने, सेवा देण्यासाठी त्यांनी सहयोगी संस्था सुद्धा स्थापन केलेल्या दिसून येतात. अशा प्रकारे विकसित वित्तीय संस्था स्वतःला सार्वत्रिक बँकांमध्ये रूपांतरित करताना दिसून आलेल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने अशा विकास वित्तीय संस्थांना व्यावसायिक बँक होण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा केलेले आहे.
उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आज या विकास वित्तीय संस्थेचं एक बँक तयार झालेली आहे, ती म्हणजे ICICI बँक. ही विकास वित्तीय संस्थेचं एक उदाहरण आहे. त्यानंतरचा संघटित क्षेत्रामधील भाग आहे तो म्हणजे भारतीय सवलत व वित्तीय ग्रहे. वाघुल समितीच्या शिफारशीच्या आधारे 1988 मध्ये नाणे बाजार संस्था म्हणून भारतीय सवलत व वित्त ग्रहाची स्थापना करण्यात आली. यामध्ये नाणे बाजार साधनांना तरलता प्रदान करण्यासाठी तसेच अशा साधनांसाठी सक्रिय दुय्यम बाजारपेठेच्या विकासास मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. आणि म्हणजे नाणे बाजारामध्ये असलेली जी साधनं आहेत यांची तरलता प्रदान करण्यासाठी तसेच अशा साधनांसाठी सक्रिय बाजारपेठेच्या विकासास मदत करण्यासाठी या भारतीय सवलत व वित्तीय ग्रहे याची स्थापना 1988 मध्ये करण्यात आलेली आहे. यात रिझर्व्ह बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांची संयुक्तपणे मालकी आहे. धन्यवाद. अर्थशास्त्र अभ्यास मंडळ व सर्व सदस्य अर्थशास्त्र विषय